ॲसिड बेस रिॲक्शन ह्या खूप फंडामेंटल रिॲक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये ॲसिड आणि बेस एकत्र रिॲक्ट झाल्यानंतर साल्ट अँड वॉटर जे आहे ते तयार होत असतं. त्याचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला डे टू डे लाईफमध्ये पाहायला भेटत असतात. त्यापैकी एक मजेदार एक्झाम्पल जे आहे ते आपण म्हणू शकतो की तुम्ही तंबाखू खाणारे लोक ऑब्झर्व केले असतील. ते काय करत असतात की तंबाखू घेतात आणि त्या तंबाखूमध्ये चुना जे आहे ते दोघं मिक्स करतात आणि त्याला चांगलं मस्त एकदम मिक्स केल्यानंतर ओके त्यांची एक वेगळी स्टाईल आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर मग त्याला खात असतात. तर त्याच्यामध्ये होतं काय की तंबाखू जो आहे त्या तंबाखू बेसिकली ॲसिडिक सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये निकोटीन तर आहेच. निकोटीनचा जो काही इफेक्ट दिसायचा तो निकोटीन दाखवणार आहे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. पण निकोटीन सोबतच तंबाखूमध्ये खूप सारे ऑर्गॅनिक ॲसिड असतात ज्याच्यामध्ये आपण मॅलिक ॲसिड म्हणू शकतो, ऑक्झॅलिक ॲसिड असतील आणि काही अल्फा अमिनो ॲसिडही त्याच्यामध्ये असतात. तर ते ॲसिड जे आहे तंबाखूला जर आपण तसंच खाल्लं तर ते काय करू शकतात, अल्सर निर्माण करण्याचं काम तोंडामध्ये करू शकतात. आणि त्यासाठी केलं काय जाते की तंबाखूमध्ये चुना मिक्स केला जाते आणि चुना बेसिकली काय आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे जो की बेस आहे. तर तिथे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. म्हणजे तंबाखूमध्ये असलेलं एक्सेस ऑफ ॲसिड जे आहे ते तंबाखूचं मधलं चुना न्यूट्रलाइज करायचं काम करत असते आणि अशा प्रकारे ती पण एक रिॲक्शन जी आहे ती ॲसिड बेस रिॲक्शनच आहे.